मॉर्निंग 3 ट्रॅव्हल बग्स डे 2 उत्तराखंडमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज डे 2 ला आम्ही सकाळी सगळे फ्रेश झालेलो आहोत आणि आज आम्ही असं ठरवलं आहे बिकॉज आम्हाला मॉर्निंगची सफारीचं परमिट नाही मिळालं आणि आम्हाला मॉर्निंगलाच जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही उद्या करणार आहोत सकाळी. आणि मग आज आमचा असा प्लॅन झाला आहे की नियर बाय जिम कॉर्बेट ज्या काही लोकेशन्स आहेत ते आम्ही फिरणार आहोत. इकडे ज्या होमस्टे मध्ये आम्ही राहत आहोत त्या दादांनी सुद्धा आम्हाला काही लोकेशन्स आणि काही सिनिक प्लेसेस सांगितले आहेत. त्यापैकी काही ऑब्विसली नोन अननोन अशा प्लेसेस पण आहेत. आजच्या दिवसात आम्ही जेवढं काही कव्हर करू शकू ते आम्ही तुम्हाला दाखवू. पण सध्या सर्वात पहिलं फोटोबा घर की दही. दिस इज बाजार का अचार, पण हाही खूपच वेगळा ऑथेंटिक दिसतो इकडचा, तर ट्राय करून मी सांगेन. सो गोबी, आलू और आलू प्याज असे वेगवेगळे पराठे आपल्याकडे आहेत. मग चला लेट्स बिगिन. शुभम पण आलाय आता मस्त पैकी खायला नाश्ता करायला. त्याला दिलाय पराठा, 3 पराठ्याचा 1 पराठा आहे. मला वाटतं तेवढंच खाऊन घे. आणि हे दही आहे ना, हे त्यांच्या घरातल्या म्हशीचं आहे. हा कुठचा पराठा आहे रे? आय थिंक आलू पराठा आहे. नाईस, मस्त आहे. विशेष वेगळे दह्याला. खरंच मी वर्ष आपण अमूल वगैरे कुठकुठच्या ब्रँडचं खातो, पण हे इथलं ताजं दही आहे ना, तोडच नाही. खरंच चांगलं आहे, मस्त. सनीला ही गाडी खूप आवडलेली आहे म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढतो. मस्त आहे ना गाडी. अशी गाडी घ्यायची आपल्याला, कुठेही फिरता येईल आपल्याला. टायरच बापत त्याचे. टायर घेस मग बाय. व्हिडिओ बाहेर आले बघ मध्ये टायर त्याने तो सेटअपच नवीन लावला असणार. फायनली आम्ही पोचलेलो आहोत हनुमान धाम त्या टेम्पलला. हे काय असं जुनं ऐतिहासिक टेम्पल नाही आहे, पण जे काय आहे ते खूप अतिशय सुंदर, सिनिक, खूपच स्पिरिच्युअल आणि अगदी मनाला शांत करणारं आहे. आमच्या केअरटेकरने आम्हाला सांगितलं होतं होमस्टेच्या की इथे नक्की व्हिजिट करा म्हणून.
ते आज कळले की का, कारण इथे आल्यावर अगदीच एकदम शांत वाटतं आणि आतमध्ये हनुमानांचे विविध रूप दाखवलेले आहेत. मंदिर अगदी क्लीन, एकदम सिरीन आणि एकदम शांत. आल्यावर इथे अगदी म्हणजे कालचा जो शीन होता तो सगळा गेलेला आहे. सो जिम कॉर्बेटला जर तुम्ही येणार असाल आणि तुमचा सफारीचा प्लॅन झाला असेल तर ह्या टेम्पलला तुम्ही नक्की व्हिजिट केलं पाहिजे. हा रेड स्टोनमध्ये केलेला आहे. बाकी सगळं त्याचं स्ट्रक्चर आणि आतलं सगळं बांधकाम एकदम अप्रतिम छान. अजून काय काय त्यांचं काम चालू आहे, तर मे बी नेक्स्ट इयरपर्यंत हे अजून व्यवस्थित झालेलं असेल. पण आत्ताही जे काय आहे मूर्त्या अगदी रेखीव सुंदर एवढ्या छान आहेत की बघतच राहावंसं वाटतं. इथे तुम्ही हनुमान चालीसा आरती पाठ करू शकतात. प्रसाद इथे भरभरून देतात आणि खूपच चांगली लोक आहेत आजूबाजूला. सो प्लीज जिम कॉर्बेटला आलात तर हनुमान धाम मंदिरला नक्की व्हिजिट करा. क्या रे काय अमृत कैसा है? अमरूद हाँ। 40 का पाव भाई साहब। और अरे स्ट्रॉबेरी कहाँ से लाया? स्ट्रॉबेरी यही की है, हल्दी छोड़ की। यही की है, हाँ जी। बढ़िया है. नमक डाल नमक लाऊंगा। बढ़िया है. कशी आहे? नमक टाकू. मस्त लागते. स्ट्रॉबेरी दो. हे घे रे, मी येतो आत. पकड, करशील ना? चालू ठेव. जरा पका हुआ दो ना। कैसा है ये? आज वुमन्स डे आहे तर मी हर्षूला ही स्ट्रॉबेरी घेऊन देतो ना. बोलायला नको काय दिलं नाही. सगळ्यात महागातलं फळ आहे हे. नैनितालचं सगळ्यात महागातलं फळ हर्षूला वुमन्स डेसाठी. आता ह्याच्या पुढे हिने काहीच अपेक्षा ठेवू नये तिघांकडून. 30 90 ना. 4 40 आले. हा 40 आहे. हे घे तुला खास आणि आम्ही पण खाणार आहे त्यातले. हे नको आहे मला, खराब आहे.